नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आता माझ्यासोबत एक गोड जोडी आहे जी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन खूप छान बेस्ट फ्रेंड्स आहेत असं मी समजू शकते. बिकॉज त्यांची एक जोडी गोड आहे. ऑन स्क्रीन बेस्ट फ्रेंड्स नाहीये, ऑफ स्क्रीन ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन कुठेतरी थोडंसं झालेलं, बट जाऊ दे आता. ते ते त्यांच्या मर्जीनुसारच हो. होतं. त्यांना जसं आवडतंय तसं. तुम्हाला आवडतंय ना, मी रागवीला रागवतो. ऍक्च्युली आता तसंच झालं की प्रेक्षकांना जे आवडतंय ते आता ऑनस्क्रीन दाखवत आहेत. पण तुमच्या जोडीवरती पण एक होतं की त्यांच्याकडे कुठेतरी एक लव्ह अँगल किंवा ऍटलिस्ट फ्रेंडशिप अँगल जाईल, पण तो अजून काही जात नाहीये. पण ठीक आहे, तर लवकरच जाईल अशी अपेक्षा धरतोय आम्ही. नाही, कारण तो खूप चांगला माणूस आहे आणि मी खूप वाईट व्यक्ती आहे. तर अशा दोन एकदम एक्स्ट्रीम पोल्स एकत्र कधीच नाही येऊ शकत. प्रेम माझा आहेच की तिच्यावर. हा, मी जितका केअरिंग आहे किंवा तिला, मला असं वाटतं की तिला कुठला त्रास नको व्हायला किंवा मी तिच्या आणि प्रेम आहे म्हणूनच कदाचित त्याची चिडचिड होते. चिडचिड हो. पण होते. हा. असं का वाग ना होतंय? जरा नीट. पण ऍक्च्युली तुझ्याबद्दल विचारायचंय की माझं असं पर्स्पेक्टिव्ह आहे की जे ऑनस्क्रीन खूपच वाईट असतात ना, खूपच वाईट, ते जेन्युअनली रिअल लाईफ मध्ये खूपच चांगले असतात. आज लोकं? प्रतीकने माझं Artist. इतकं कौतुक केलंय. मी अरे काय नाही यार, सांगू कौतुक आहे ना, कौतुक करण्यासारखं. आणि यांना सांगण्यास तुला काय सांगायचं, तुझंच कौतुक त्यांना सांगू दे ना मला की थोडं ऐकून नको नको आम्ही असं मला रोज येऊ का म्हणजे? हिला सांगायला हिचे उगाच भाव वाढतील म्हणून मग हिला सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगतो की ही चांगली आहे, जरा बरी आहे. आणि तुम्हाला जशी दिसते तशी नाहीये. बरी नाही मी चांगली आहे. चांगली आहे, म्हणजे ह्युमन म्हणून चांगली आहे, व्यवस्थित आहे, सेन्सिबल आहे, छान आहे. व्यवस्थित नको, चांगली आहे. छान आहे, मस्त आहे. अगं मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, हाच तारीफ करतोय केव्हापासून, कारण आपण मगाशी पण इंटरव्ह्यू केला त्यातही हा खूप असं तारीफ करत होता. आपण केली तशी हो खूप. का, हो तारीफ इन द सेन्स, मला तिचं काम आवडतं. ती कशा कुठल्या घेण्यात आणि देण्यात मी नसते खरंच म्हणून. चांगली व्यक्ती आहे. आहेच मी, असं आहे ते. आता ना मी तुम्हाला जेनझी स्लँग्स विचारणार आहे. मगाशी तुम्हाला जो शॉक दिला होता ना, God. मला हेच रिॲक्शन पाहिजे होती. मी लगेच गुगल अजिबात नाही, गुगल नाही करायचंय. ठीक आहे, मी खूप इझी विचारते. इझी. आता तू खूपच चांगली आहेस म्हणून मी तुला विचारते, मेन कॅरेक्टर एनर्जी. हे हाय, मी ऍक्च्युली सगळ्या बऱ्याच जणांच्या हॅशटॅग्स मध्ये बघते. सो मे बी मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे असा अर्थ असू शकतो त्याचा की तुम्हाला मैं अपनी हीरोइन हूँ टाइप से, क्या बरं ना, मैं अपनी फेवरेट हूँ, मैं हीरोइन हूँ टाइप. म्हणजे आता काय होतं की जसे आपण म्हणतो की सगळे सिरियल्स मध्ये किंवा मुव्हीज मध्ये मेन कॅरेक्टर्स असतात, बाकी सगळे साईड कॅरेक्टर असतात. पण फिलिंग येणं, तर रिअल लाईफ मध्ये काय करायचं की आय एम द मेन कॅरेक्टर. म्हणजे आमच्या किंवा त्याच्या आधीच्या काळात मेन कॅरेक्टर एनर्जी टाइप्स करीना कपूर होती, असं टाइप्स. तसं. म्हणजे मैं अपनी म्हणजे बाकी favorite हूँ. दुनिया काही असू दे, मी स्वतःला तेवढं व्हॅल्यू देते की नाही, माझं तो असं. त्या मोमेंटसाठी त्या मोमेंटसाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता मेन कॅरेक्टर्स नाही होते नाही, सिरियल मध्ये, हा. पण आपल्याला असं भारी कपडे दिले हा. तर त्या दिवशी मेन हा. कॅरेक्टर एनर्जी hero. आपली पण ही मेन कॅरेक्टर एनर्जी रोजची आहे. ही रोजची आहे. रोजची आहे. म्हणजे तू असं म्हणत नाही की दुसरा व्यक्ती बरोबर नाहीये किंवा तो तसा नाहीये, बट आपण स्वतःला मेन प्रायोरिटी देतो Delusion मध्ये राहणं हा. त्या, की मी मेन मेन, आणि तसं वागणं की आय एम द मेन. ते नाही का मध्ये बिपाशा सॉन्ग फेमस झालेलं माहितीये का? हो मला तुला माहिती माहितीये? आहे, गाणं माहितीये मला. हा, ते बिपाशा ते त्यासाठी होतं की मेन कॅरेक्टर एनर्जी, कारण बिपाशाने स्वतःला मेन कॅरेक्टर एनर्जी तेव्हा दिली होती, असं अच्छा, सगळ्यांचं म्हणणं आहे. बापरे. ते वाला बरोबर. सॉफ्ट लॉन्च. हा, सॉफ्ट लॉन्च मला माहितीये. अरे सॉफ्ट लॉन्च म्हणजे काय माहितीये का, जर मला आता उद्या माझ्या आयुष्यात कोणी आलं तर मी डिरेक्ट त्याच्यासोबत फोटो नाही टाकायचे. त्याला ना असं त्याचा फक्त एकच डोळा दिसला पाहिजे, नाकच दिसतंय, फक्त हातच दिसतोय, की आमच्या हातच आहे फक्त, आणि त्याचा फोटो टाकायचा. तो म्हणजे सॉफ्ट लॉन्च. आणि मला वाटलं असं स्पेसशिप वगैरे पाठवतायत आणि त्याचं लॉन्च. तू थोडा जास्त मागासलेला आहे. थोडा नाही, खूप म्हातारा नाही मी झालोय. संपलंय माझी. पण हे मला माहितीये, सॉफ्ट लॉन्च वगैरे माहितीये. ओके. लव्ह बॉम्बिंग. नाही, हे नाही माहिती. काय असं लव्ह बॉम्बिंग म्हणजे काहीतरी आयडिया लावा ना, काय असू शकतं लव्ह बॉम्बिंग? एखाद्यावर प्रेमाचा खूप वर्षाव करणं. खूप आधी असं आलंय ना. आलं. हो शिट. ओके, म्हणजे एखाद्याला खूप प्रेम करणं. नंतर आणि मध्येच करणं आणि निघून जाणं. ओके. ब्रेड क्रम्बिंग म्हणजे माझ्याकडे ब्रेड क्रम्बिंग हे फार तर कुठल्या तरी कटलेटला वाटलंच होतं. रिलेशनशिप वरती असू शकतं असं नाही वाटत. मला ब्रेडचा चुरा.
तसं नाही नाहीये ब्रेड पण ते. क्रम्बिंग म्हणजे आहेच तुम्हाला जसं प्रिया तुझ्यासोबत करते, अडकवलंय तिने तुला. पण तिचं प्रेम ओ नाहीये. हा पण ह्याला ब्रेड क्रम्बिंग असं का म्हणत असतील? आता ते मला माहिती नाही. आपण त्याच्यावरती वेगळं एक अजून थोडंसं इलॅबोरेट कर, म्हणजे त्यांना माहिती नसेल, त्यांना सगळं नाही माहिती. ऍक्च्युली ब्रेड क्रम्बिंग म्हणजे तुला अटेन्शन देणार एखादी व्यक्ती, हा. अडकावून ठेवणार, बट हं. तुला कमिटमेंट नाही देणार किंवा तुला सांगणार नाही. Oh, कमिटमेंट yes, इश्यू आले. commitment issue हा. आहे. म्हणजे तुला सांगणारच नाही की मी तुझ्यावरती प्रेम करतो किंवा मला तू आवडतो, बट हिंट तर खूप देणार हा, तुला. हा, हा. म्हणजे बिचारा नंतर बिचारा अडकलाच म्हणजे ना. अडकवून ठेवणार. अडकून ठेवणं. हा. ओ. म्हणजे आपण हे करायचो आधी. अरे हे सगळं आपल्याकडे केलेलं होतं. आहे. याला नावं दिली. नावं नावं दिली. दिली. हो सोपं Emotions केलंय. आणि हा. जरा वाक्य आपण सगळं केलेलं आहे. हे आपण सगळं केलेलं आहे. नाही आपण म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये या गोष्टी हा, घडलेल्या आहेत. हा हा. घोस्टिंग हा, काय घोस्टिंग घोस्टिंग म्हणजे मला मी माहिती, ऐकलं मला तुम्ही माहिती. Ghosting सांगितलं म्हणजे होतं. कोणाला कुठलीही पूर्वसूचना न देता डायरेक्ट निघून जाणे. हा बऱ्यापैकी है ना? हो, म्हणजे हो. आधी प्रेमात पडणं आणि मग नंतर हा. एकदम असं काही अलूफ clarification होणं. न देता direct निघून हा जाणे. हा हा अगदी बरोबर आहे. हे आलं, आहेच आलं. रे मी जेन्झी तुमच्या आहे generation आहे मध्ये आहे येतो. आहे. पण हे जेन्झी वगैरे खूप मस्त आहे. पण आता सध्या रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग खूपच जास्त व्हायरल आहे. माहितीये का हो, तुम्हाला हो, रेड हो, फ्लॅग हो, ग्रीन फ्लॅग नशीब आहे आहे आहे. मी पुढे ग्रीन पण फ्लॅग ही रेड नाहीये. फ्लॅग. हा, सिम्पल सिम्पल आहे. सिम्पल. आता आपल्याकडे रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग सेट वरती पण हा. असतात, फ्रेंडशिप मध्ये पण असतात. तर मी तुमच्याकडे नावं घेणार, तर तुम्हाला सांगायचे ते रेड फ्लॅग आहेत की ग्रीन फ्लॅग अहो, आहेत. शपथ म्हणजे हे पर्सनल आयुष्यात नाही नाही मस्ती मजा. अच्छा अच्छा हा मस्ती असं मजा. मस्ती मजा. हा रेड सूट कुणीच नाहीये यार. ती नावं सांगणार ना. बरं ठीक आहे चल. तुमच्या गावात हा रेड तू नावं सांगा. गमती जमते तुझाच- पर्सनली घेऊ नका हा कोणीचा. तुझाच पहिला मित्र चैतन्य. रेड फ्लॅग रेड फ्लॅग रेड फ्लॅग रेड फॉरेस्ट. हा तो रिलेशनशिपच्या वाईज म्हणजे रेड फ्लॅग. का त्याची वाट लावतोय? चैतन्य तुला वाचवतोय भावा, नको पडूच यात. अच्छा असं म्हणणं आहे का की तो रिलेशनशिप मध्ये जाऊ नये म्हणून तू हा बोलला. म्हणजे कशाला ना मी केलंय ना लग्न, मला माहितीये काय होतं सगळं. तू अरे हे तुझी तू बायको बरोबर. इंटरव्ह्यू अरे, बघणार आता आहे. 4 इंटरव्ह्यू मध्ये बोलली नाही 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 लग्न नाही. करून अगं माझी मला बायको माझा किती मित्र चांगली नाही, आहे. नाही, माझी बायको चांगलीच आहे. चैतन्य मुलगा म्हणून तो जितका सगळ्या गोष्टी त्याला करिअर मध्ये करायच्या किंवा त्या लग्न या गोष्टी त्याने आता पडायला पाहिजे का, म्हणून मी त्याला सांगतो की नको, आधी तुझं छान सेट करून घे आणि मग नंतर बघ. सध्या तरी नंतर बस घोस्टिंग नको करा. हा, आता नको, म्हणून सांगतो आता लग्न करू नकोस, असं माझं म्हणणं. उगाच ब्रेड क्रमिंग घोस्टिंग काय काय करणार तू? ओके जुई. ग्रीन फ्लॅग Green, green, ग्रीन green. फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट जंगल पूर्ण ओके जंगल. अमित अमित बरं, पण green अमित flag. पण हा, ग्रीन green flag. फ्लॅग प्राजक्ताबाई. ग्रीन ग्रीन फ्लॅग एवढा मोठा ग्रीन हिरवळ आहे ती. हिरवळ पूर्ण ओके गर्द झाडी. ती आमच्या सेटवरची हिरवळच आहे. तुमचे बाबा. बापरे ग्रीन फ्लॅग ग्रीन ओके मेजर डार्क ग्रीन. म्हणजे चैतन्य सोडून बहुतेक सगळेच ग्रीन फ्लॅग. ओके म्हणजे अख्खा तुझं सेट. बाकी आहे. मग मला काय मिळालं रेड फ्लॅग देणार आहेस? हा चल आता एकमेकांना काय द्याल तुम्ही? नाही नाही हा पण ग्रीन फ्लॅग मी तर ग्रीन फ्लॅग आहे. मला पर्सनली असं वाटतं. ही पण आहेच ऑलमोस्ट ग्रीन फ्लॅगच आहे. ऑलमोस्ट काय असतं? ऑलमोस्ट म्हणजे हा आहे ग्रीन ग्रीनच फ्लॅग आहे मी. ग्रीन. ती पण आहे, मला असं वाटतं पर्सनली ना की ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग जरी असले टर्म्स असले तरी पर्सनली मला वाटतं कुणीही ग्रीन किंवा रेड फ्लॅग नसतं. कारण कुणीही खूप चांगलं आणि खूप वाईट असू शकत नाही. प्रत्येक वाईट व्यक्ती ही कुठल्या तरी व्यक्तीसाठी चांगली असते. ओके म्हणजे कळलं ना? हा कळलं. कदाचित मी पर्सनली माझ्या कुटुंबासाठी खूप चांगली आहे पण तुमच्यासाठी चांगली नाहीये, तर मग त्यांच्यासाठी मी ग्रीन फ्लॅग आहे तुमच्यासाठी रेड फ्लॅग आहे असं होऊ शकतं. सो मला वाटतं की हे खूप असे ठोकठाळे आहेत जे आपण नाही मांडू शकत पर्सनली. सो मी कुठल्याही मुलाला रेड किंवा ग्रीन फ्लॅग मध्ये असं नाही तोलत. एक जोक सपाट आपण मस्करी म्हणून खेळलो. पण मला वाटतं की प्रत्येकाचे वाईट आणि चांगले गुण असतात. कोणात थोडे जास्त वाईट गुण असतात, कोणात थोडे जास्त चांगले गुण असतात. सो हा डिफरन्स सोडला तर माझ्या मते. आणि मला असं वाटतं की रेड फ्लॅग आणि हे सगळे जे गोष्टी आहेत ना, हे त्यांचे काय ते कुठल्या याच्यातनं आलेले त्याच्यावर पण डिपेंड करतं. त्यांचं अपब्रिंगिंग कसं आहे. ओके फॉर एक्झाम्पल मला लहानपणापासून काही अननोईंगली माझ्यावर काहीतरी असे इफेक्ट झाले असतील ज्यामुळे मला कमिटमेंट इश्यूज आहेत. म्हणजे म्हणून मी चुकीचा नाही होऊ शकत ना, कारण ते काहीतरी आहेत सायकोलॉजिकल गोष्टी झाल्या असतील माझ्या माझा पास्ट तसा असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं ना. त्यामुळे असं कोणाला एकदम डिरेक्टली हा रेड फ्लॅग असं म्हणणं पण मला हे वाटतं. म्हणजे मला दोघांचे मुद्दे मला ऍक्च्युली पटले. कारण ते जसं म्हणाले की
पर्सन टू पर्सन ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग चेंजेस होतात. आपण कोणासोबत चांगलं असतो तर कोणासोबत वाईट असतो. इव्हन तुझं पण बरोबर आहे की अपब्रिंगिंग वरती किंवा काहीतरी मेंटल टॉर्चर झाला असेल, शकतो ना. ते खरं आहे. आणि प्रिव्हियस एक्सपिरियन्स हो, हो, एखाद्याचा हो. असेल की ज्याला खूप काहीतरी टॉर्चर झालं आहे हम्म. किंवा तो खूप कशातनं गेला आहे, तो आता पुढच्या रिलेशनशिप मध्ये जाताना त्याचं काहीतरी इमोशनल बॅगेज घेऊन Baggage येणार घेऊन ना जातो, हो. तिथे. तो मग तसे पावलं तसे हळूहळू टाकणार. मग समोरच्याला वाटलं की अरे हा तर रेड फ्लॅग आहे, पण तो नाहीये. येस, खूपच थॉटफुल झाले. म्हणजे असं बोलता बोलता हो अचानक ना. थॉटफुल असा सायलेन्स होतो रे. म्हणजे माइंड मध्ये पण अचानक सायलेन्स होतो. आपण एकदम त्या मूड मध्ये असून जम्प करतो, डायरेक्ट सायलेन्स होतो. अच्छा, काहीतरी चांगलं बोललाय समोर स्वतः. आता जोकपाट मध्ये येते की ब्रेकअप सॉंग सगळ्यांनाच माहिती असतात. समजा खूप मोठा ब्रेकअप झालाय, तुमचा नाही कोणाचाही, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक सॉन्ग गायचंय. तुमच्या डोक्यात पहिलं सॉन्ग कुठलं येईल? किंवा असं असतं ना की अगदीच तुम्हाला मला तर लहान असल्यापासून तेच गाणं हे व्हायचं, तन्हाई. माझी आवडती फिल्म आहे. मी लहान असताना खूप पाहायचे. जेव्हा ब्रेकअप काय असं हेही माहित हा. नव्हतं तेव्हा पाहायचे. सो माझ्यासाठी ते गाणं असं की यार काय सॅड सॉन्ग आहे यार, हे लागलं की असं व्हायचं यार. मग तेव्हा त्या गोष्टींमुळे कळायला लागलं की ओ ही फिलिंग आहे, एकटं वाटणं. मी जेव्हा तो ब्रेकअपचा माझा याचा हा, सिक्वेन्स शूट केला होता ना, हा. तेव्हा मी एक गाणं ऐकायचो जे मला खूप असं रिलेट करतं की नव्हतं झालं माझं ब्रेकअप, पण तरी ते मला फील द्यायचं. ते होतं तुम बिन क्या है जीना. ऐकलंय का? तुम बिन नावाची एक फिल्म होती. गा ना. तुम बिन क्या है जीना, क्या है जीना, तुम बिन क्या है जीना, तुम बिन जिया जाए कैसे, कैसे जिया जाए तुम बिन, सदियों सी लंबी है रातें, सदियों से लंबे हुए दिन. असं ते आहे. वा 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 वा, हे माहिती नव्हतं की तू छान गातोस हे. वाव. कोणाचं ब्रेकअप झालं तर ऑर्डर सॅड सॉन्ग आलं. तुमची फरमाईश मी गाणार. चलो. चालेल, खूप छान वाटलं गप्पा Yes. मारून, मज्जा आली. आता तुम्ही आराम करा, जो तुम्हाला महत्वाचा आहे. फायनली आराम करा. थँक्यू सो मच. जाता आता प्रेक्षकांना फक्त व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा द्या. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. प्रेम करा, जग जिंका. माझा डायलॉग होता. गेल्यात खूप इंटरव्ह्यूज मध्ये प्रत्येक एकच म्हणतोय की प्रेम करा, जग जिंका. हो यार, म्हणलं तो प्रेमानेच नाही होऊ तर शकतं. मी म्हणते प्रेमाने होते आहे आणि प्रेम केलेच पाहिजे.